सगळ्यांना उत्सुकता आहे ती भूताची. कारण भूताच्या कथा ह्या की नाही रम्य कथा. आपण देखील की नाही लहानपणी आपल्या आजोबांकडं आजीकडं की नाही त्या कथा की नाही तर जिथं जिथं की नाही कथा की नाही आल्या त्या ठिकाणी आपण की नाही बसलेलो आहे. आजच्या पोरांना की नाही ह्या भूताच्या कथा आजीच्या कथा की नाही माहिती नाही आहेत. मग आजीसुद्धा की नाही मग त्या की नाही रात्रीच्या वेळेला की नाही कथा ऐकताना बऱ्याच पद्धतीनं की नाही भीती जरी वाटत असली तरी देखील की नाही तिथं की नाही दडपून की नाही गट्ट मिठी मारून ती की नाही ऐकलेलं आहे. बरोबर. मग जर की नाही या भूताच्या कथा जर तिथं आहेत तर त्या भूताच्या किती कथा कशा आहेत आणि भूतामध्ये काही फरक आहे का? तर भूतामध्ये नक्की फरक आहे. आणि तो भूतामध्ये फरक नाही कोणत्या पद्धतीचा आहे, कसा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. भूतामध्ये खूप अशी नावं आहेत, खूप नावं आहेत, जी नावं नंतर मुस्लिम यातून सुद्धा ती आली. कारण मुस्लिमांची राजवट आपल्यामध्ये होती आणि त्यांच्याकडनं आलेले जे नेम आलेले आहेत ते देखील इथं नाही आलेले आहेत. पितर मध्ये येणारी जी बाधा आहे ती वेगळी आहे आणि भूतातून येणारी बाधा ही वेगळी आहे, ही लक्षात ठेवायचं. भूत लागिरतात आणि पितर बाधा होते. दोन्हीतला फरक आहे. लागिरणं आणि बाधा होणं. जन्मल्या म्हणजे त्या जातकाला जर जन्मता पितर दोषनी अमुक अमुक कारणाचा दोष आहे तर तो कधीही जात नाही. आणि समजा ते एखाद्या जातकाला भूत लागिरलं तर ते तात्पुरतं असते, त्यानंतर ते निघून जातं. हा दोन्हीचा फरक आहे. आता न बांधणारी जी भूत आहेत त्याच्यामध्ये मी नावं जर घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही देखील म्हटला तर हे कसं काय, वेताळ, महापुरुष, न बांधणारी जी भूत आहेत त्यांच्यामध्ये जर आपण नावं घेतलं तर ते मध्ये वेताळ, महापुरुष, संबंध, ब्राह्मणस्थळ, मुंजा, चाळा, ब्रह्मराक्षस, इसवटी ब्राह्मण स्थळ, जाखीन, हडळ, लावा. आता मुस्लिममधनं आलेला शब्द आहे खबीस. या प्रकारची जी भूतं आहेत ही भूतं आहेत पण ही कधीही बाधा होत नाही, लागिरलं जात नाही. फरक आहे आणि हा फरक पहिल्यांदा समजून घ्या. ओके. मग आपल्याला दिसणारी जी भूतं आहेत ती कोणती आहेत? कारण माणूस प्रत्येक वेळेला वेगवेगळे दावे करतो आणि ज्या वेळेला तो एखाद्या क्षेत्रामध्ये आपला काहीतरी दबदबा निर्माण करायचा असतोय त्यावेळेला त्याचा म्हणजे काहीतरी वेगळाच अर्थ तो लावतोय आणि तो असा समाजासमोर येतोय की मला काहीतरी पॉवर निर्माण झालेली आहे. माझ्या अंगामध्ये स्वामी समर्थ येतात, माझ्या अंगामध्ये शेगावचे गजानन महाराज येतात, माझ्या अंगामध्ये अमुक येतात आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करतात. हे पूर्वी कुठं नव्हतं, अचानकच कुठून आलं, कुठून आले. आणि त्या स्वामी समर्थांकडे जाऊन मग गेल्यानंतर काय होतंय, सगळ्यांना अनुभव आहे. कोणत्याही अवलियाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या जातकाला चांगलंच वाटतंय आणि त्याचं चांगलंच होतंय. मग तुम्हाला काही स्वामींनी किंवा बाकीच्या अवलियांनी तुम्हाला काही एजंट ठेवलंय?
तुम्ही की नाही का तुमच्या अंगातली कुठनं येतोय तो ती PLR करणारी बाई म्हणत्या, PLR करणारी बाई म्हणत्या. मी म्हणजे तो समोरचा जातक शिवाजी महाराजांच्या काळातला होता, तो बहिर्जी नायकांच्या सेना दलामध्ये होता, तो झाडावर बसला होता आणि तो झाडावर बसून तो त्याला हे करत होतं आणि त्यानं शिवाजी महाराजांना बघितलं, प्रत्यक्ष बघितलं आणि ते असं केलेलं आणि ते केलं. त्याच्यामध्ये काय फरक पडला, काय फरक पडला? ठीक आहे, त्यावेळेच्या तो आज जातक आता या बाईकडे आला, PLR करायला, त्याचा पूर्वज तो बहिर्जी नाईकच्या दलात असेल आणि तो तिथनं आला, ठीक आहे. त्याचा या जन्मावरती या स्थितीमध्ये काय फरक पडला? काय फरक पडला? माणसाला आपला पूर्वजन्म आठवत नाही. हे कोण सांगतंय? आपले ग्रंथ सांगतात, आपले ग्रंथ सांगतात. नाहीतर मागच्या जन्मामध्ये मी अमुक होतो, मी मागच्या जन्मामध्ये तमुक होतो, हे असं काही नसतंय. उगीच नाही तुम्ही काय करा म्हणजे असं म्हणून चालणारच नाहीये, चालणारच नाहीये. लक्षात ठेवा. तुम्ही कसा समजू शकता? मला जर सगळं मागच्या जन्मातलं आठवलं असतं, त्याच्या मागच्या जन्मातलं आठवलं असतं, तर अरे मला माझ्या जन्माच्या वेळेला झालेल्या गोष्टी, माझ्या लहानपणी झालेल्या गोष्टी, तरुणपणात झालेल्या गोष्टी, आता झालेल्या, काल मी काय खाल्लो, काय बोललो, कसं बोललो, हे देखील निसर्गानं सगळ्यात मोठा उपकार माणसावरती केला आहे, आणि तो म्हणजे विसरणं. आणि जर माणूस जर ही गोष्टी विसरला नसता तर माणसाला खूळ लागल्याशिवाय राहिलं नसतं. लक्षात ठेवा. मंदबुद्धी कधी मॅड होत नाही, हुशार माणूसच मॅड होतोय. हे त्यातलं खरं कारण आहे. आणि त्याला पिढ्यानपिढ्याचं आठवायला असं कधीही झालेलं नाहीये आणि होत नाही. नवीन काहीतरी सांगितलं की लोकांना ते खूप चांगल्या पद्धतीने वाटते आणि माणूस लगेच अट्रॅक्ट होतोय. ॲडव्हर्टाईज केली की संपूर्ण आलं. आता पितरबाधेमध्येच वीर, मानकाप्या हे येतात. आपण बघतोय लग्नाच्या वेळेला वीर काढला जातोय. वीर काढण्याची पद्धत खूप घराण्यामध्ये आहे. हा वीर का काढला जातोय तर त्या घराण्यामध्ये युद्धामध्ये मारला गेलेला तो वीर, त्याचं स्मरण केलं जातंय म्हणून तो वीर काढला जातोय. त्याला बकऱ्याचा बळी देऊन त्याला ते शांत केलं जात. मानकाप्या हा देखील प्रकार आहे आणि तो जिथं गड्या किंवा किल्ले त्या ठिकाणी आपलं तो ऐकायला मिळतो. पण हे जे आहेत वीर असू दे नाहीतर